उकिरड्यावरच्या गाद्या गोळा करून घडवला नॅशनल चॅम्पियन. अंकलखोपच्या मुलांची ऑलिम्पिकवर नजर. सांगली जिल्ह्यातील अंकलखोप गावचे खेळाडू आता थेट ऑलिम्पिकवर स्वारी करायला सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असणाऱ्या पोल व्हॉल्ट म्हणजेच बांबू उडी या अत्यंत आव्हानात्मक खेळात अंकलखोपसारख्या छोट्याशा खेड्यातील मुलांनी जागतिक दर्जाचे कौशल्य आत्मसात केलं आहे. प्रशिक्षक अनिश शिकलगार यांनी तर खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून चक्क उकिरड्यावर टाकलेल्या जुन्या गाड्यांच्या सीटचा स्पंज गोळा करून सरावासाठी गाद्या तयार केल्या. या अनोख्या जुगाडातून आणि अफाट मेहनतीतून ग्रामीण भागातील हिरे आता देश पातळीवर चमकू लागले आहेत. गावात कोणतीही आधुनिक क्रीडा साधने उपलब्ध नसताना कोच अनिश शिकलगार यांनी येथील ग्रामीण भागातील मुलांना पोल व्हॉल्टचे धडे देण्यास सुरुवात केली. बांबू उडी मारल्यानंतर खाली पडताना खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर महागड्या मॅट्स वापरल्या जातात. मात्र सुरुवातीला कोणतीही सोय नसल्याने मुले वाळूवर पडायची. यावर उपाय म्हणून कोच अनिस यांनी गॅरेज आणि उकिरड्यावर टाकलेले जुने निकामी स्पंज गोळा केले. ते आणून त्यांनी पोल व्हॉल्टच्या मैदानावर हांतरल्या आणि मुलांचा सराव सुरू ठेवला. या जुगाडाविषयी कोच काय सांगतात ऐकूया. मी एक साधारण कुटुंबातला म्हणजे मी गवंडी काम करतो, उकंड रोपसायचा, कुठं गटरीचे काम कर, वेल्डिंग काम कर, हे असलं काम दुसऱ्या हाताखाली जाऊन करत होतो. पण मला एक ओळख निर्माण पाहिजे म्हणून मी ह्या क्षेत्राकडे वळलो आणि माझे जे कोच आहेत श्याम भोसले त्यांनी मला अगदी मनापासून याचं कोचिंग गेलं. वय वर्ष त्यांचं 67 असताना त्यांनी मला शिकवलं. जाणं येणं मला परवडत नव्हतं. मी अक्षरशः पतसंस्थेतून लोन करून मी शिकलो आणि ज्यावेळी मी शिकलो 1 वर्ष त्यांच्याकडं, त्यावेळी त्यांनी मला एक वेगळं प्रशिक्षण दिलं आणि मी शिकताना वाळूच्या ट्रॅकमध्ये शिकलो. का तर मला तितकी म्हणजे सुविधा नव्हती. आणि 1 वर्ष कोचिंग झाल्यानंतर माझं त्यावेळी सरांनी म्हणले की आता तुला मी कोचिंग शिकवतो, तू आता प्लेअर म्हणून खेळायचा, तू खेळाडू म्हणून खेळायचा, तू आता तुझ्या गावातली मुलं तयार कर. हा त्यांचा पण आत्मविश्वास होता की माझ्या सरावाकडे बघून की तू काहीतरी करू शकतेस. म्हणून मी गावात आलो तर 2022 एंडला मी अकॅडमी चालू केली, स्पोर्ट्स अकॅडमी निशुल्क. आणि गावातल्या मुलांना मी गोळा केलं. काय 3-4 मुलं यायला लागली. त्यातली 2 जण आपल्यापाशी गेली, आर्मी भरतीसाठी बाहेर गेली. आणि अथर्व मिरजकर म्हणून एक खेळाडू आपल्यापाशी राहिला, त्याला मी मनापासून शिकवलं आणि तो सुद्धा इथं शिकला. आणि दुसरा विषय म्हणजे इथं अशी काय म्हणजे जंप घेतल्यानंतर जी सुविधा पाहिजे होती ती सुविधा काय आपल्यापाशी नव्हती. त्यामुळं मी एक डोकं चालवलं की आपण जी उकंड्यात पडलेल्या कोचिंगच्या शीटा वगैरे असतात त्या सगळ्या शीटा मी गोळा करून इथं आणल्या. ती बी मुलांनाच घेऊन गेलो मी तिथं, सगळ्या गोळा करून आणल्या. म्हणजे जेणेकरून हाईट वाढली की त्यांना मार न बसण्यासाठी मी ह्या सगळ्या शीटा गोळा करून आणल्या आणि त्याच्यावर मी पुन्हा सराव चालू केला. त्यात बी थोडंफार हिसकटलं, इकडे तिकडे झालं, तरी पण त्यातनं माझा प्रवास हा असा चालू राहिला, हार मानली नाही मी. त्यातनं पहिल्या वर्षी तो विभाग लेवलला खेळला, नंतर दुसऱ्या वेळी खेळला तो स्टेट लेवलला खेळला आणि तिसऱ्या वेळी ज्यावेळी खेळला तो डायरेक्ट नॅशनल लेवलला खेळला. तो असा आमचा राष्ट्रीय खेळाडू. जसा तो राष्ट्रीय खेळाडू झाला तसं गावातल्या मुलांचा बी थोडा उत्साह वाढला. 2023 साली काय मुलं माझ्यापाशी जॉईन झालती, पण त्यांना मी ॲथलेटिक्स मधला पोल व्हॉल्ट हा इव्हेंट मी शिकवत नव्हतो. त्यांना मी रनिंग मध्ये घातलेलं. का तर हा इव्हेंट थोडा कॉस्टली पण आहे आणि रिस्की पण आहे. त्याच्यामुळं ही जसा तो पोल व्हॉल्ट मध्ये नॅशनल खेळला मागील वर्षी, तसं आपल्या मुलांचा उत्साह वाढला, त्यांच्या पालकांचा पण उत्साह वाढला. तेव्हापासून पालक म्हणली की मुलाचं म्हणजे आम्ही पूर्णपणे मुलं तुमच्याकडे द्यायला लावली, तुम्ही काय म्हणजे शिकवा व्यवस्थितपणे. आणि मी सुद्धा त्यांची जबाबदारी घेतली की बाबा याच्यावर म्हणजे असं आम्ही असं करतोय म्हणजे याच्यावर कोणती इजा वगैरे होणार नाही. आणि खरं म्हणजे आतापर्यंत त्याची कोणती म्हणजे असं इजा वगैरे झालेली नाही मुलाला. आणि गेली 5 वर्ष झालं माझा संघर्ष असाच चालू आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे मी अंकलखोपकरांचं मनापासून आभार आहे. का तर 5 वर्ष आमची दखल कुणी घेतली नव्हती. आमच्या गावानं आमची दखल घेतली. तिकडे बघून, माझ्या मेहनतीकडे बघून ह्यांच्यासाठी भविष्यासाठी काही लोकांनी मदत केल्या. आणि खरंच गाव असावं तर आमच्या अंकलखोप सारखं गाव असावं. त्यांनी मला म्हणजे तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. या कबाड से जुगाड पद्धतीच्या सरावाचा परिणाम कमालीचा ठरला. अनिश शिकलगार यांचा पठ्ठ्या अथर्व मिरजकर याने राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारत बांबू उडी प्रकारात थेट सुवर्णपदक पटकावले. अथर्वच्या या यशानंतर संपूर्ण गावचे लक्ष या खेळाकडे आणि कोच अनिस यांच्याकडे वेधले गेले. नॅशनल चॅम्पियन बनलेला अथर्व आपला अनुभव कसा सांगतोय बघा. सुरुवात तशी झाली होती वाळूतून. म्हणजे जेव्हा मी ॲथलेटिक्ससाठी मध्ये प्रवेश केला तेव्हा मी जिल्ह्यात हा इव्हेंट बघितलेला. मग तेव्हापासून माझ्या मनात एक आवड निर्माण झाली की आपण ह्यात करून दाखवायचं काहीतरी. मग सगळ्यात पहिला मी स्टार्टिंग केली ती नदीकडेलाच केली वाळून.
तेव्हा मला कोणाचा सपोर्ट नव्हता असा तू कर तू लढ असा. उपलब्धी पण नव्हती कशाची त्यावेळेला, काहीच नव्हतं. पोल नव्हता, गाद्या नव्हत्या, मॅट नव्हतं, काहीच नव्हतं. मग जेव्हा मी वाळू सुरू केलं तेव्हा एक घरातल्यांचा आणि सरांचा एक विश्वास तयार झाला की हा काहीतरी करू शकतोय. मग तेव्हापासून मला असा सपोर्ट दिला, म्हणजे सरांनी पण दिला आणि घरातल्यांचा पण फुल सपोर्ट आला. तेव्हा आम्ही जाऊन अशा पडीक म्हणजे भंगारमधल्या जाऊन गाद्या घेऊन आलो आणि त्यातनं प्रवास माझा सुरू झाला. पहिल्या वर्षी तर एवढं काय यश मिळालं नाही, परंतु मी प्रयत्न सोडला नाही. कारण मला माहित होतं कन्सिस्टन्सी ठेवल्याशिवाय काय होत नाही. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन मी ठेवलं, त्यामुळं पहिल्या वर्षी यश मिळालं नाही. मग दुसऱ्या वर्षी मी विभागापर्यंत गेलो, तिथनं मागं आलो. तिथनं मला जरा अप अँड डाऊन्स खूप आले, पण मी प्रयत्न सोडला नाही. परत माझं जेव्हा दुसरं डिस्ट्रिक्ट होतं, डिस्ट्रिक्ट क्वालिफाय झालो, परत डिव्हिजन सुद्धा क्वालिफाय झालो आणि स्टेटला सिलेक्शन झालं. पण तिथं मला अपयश आलं, पण तरी पण मी प्रयत्न सोडला नाही. सलग 2 वर्ष कंटिन्यू केले आणि शेवटी मला यश मिळालं ते तिसऱ्या वर्षी मी स्टेटचा रेकॉर्ड करून 350 ओडी ही जंप मारून नॅशनलला गेलो क्वालिफाय. आणि नॅशनलला क्वालिफाय झालो. यूपीमध्ये नॅशनल होतं माझं, ज्युनियर नॅशनल फेडरेशन. तेव्हा मी तिथं 4:10 हा रेकॉर्ड केला आणि 4th प्लेस मिळाली मला. अथर्वच्या यशानंतर आता गावकर यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. निखिल सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने गावकर यांनी वर्गणी काढून खेळाडूंसाठी नवीन आणि आधुनिक मॅट्स आणण्यासाठी आर्थिक निधी गोळा केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रदीप कदम यांनीही मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करत खेळाडूंना आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. आणि सरांचं व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काम पाहिलं होतं. ते काम पाहून मी ग्राउंडवरती आलो. ग्राउंडवर आल्यानंतर त्यांनी दिलेलं डेडिकेशन, डिवोशन, मोटिवेशन आणि त्या रिअलमध्ये त्या विद्यार्थ्यांच्यात आम्हाला दिसत होतं. आणि इथं आल्यानंतर मला असं वाटलं की नाही, खरंच आपण ह्या उपक्रमासाठी आपण आपलं योगदान देणं फार गरजेचं आहे. मग आम्ही एक कॅम्पेन गावात चालवलं. गावात कॅम्पेन चालवत असताना की ह्या खेळाचं महत्त्व कसं आहे, की हा खेळ का गरजेचा आहे आणि यासाठी विद्यार्थी खेळाडूचं फिटनेस किती गरजेचं आहे हे इथं आल्यानंतर बघितलं, समजलं की खरंच हा खेळ खूप टॉपचा आहे. आणि मग यांना आम्ही ठरवलं, आम्ही 5-7 युवक एकत्रित आलो. आणि 5-7 युवक नाही, आम्ही भगतसिंगांच्या विचारांवर चालणारे युवक आहे. आम्ही सर्व भगतसिंग एकत्र आलो आणि हा खेळ एक कॅम्पेन म्हणून गावात राबवला. आणि याला आम्ही नाव दिलं की हे विद्यार्थी आता हे म्हणजे स्क्रॅपच्या मटेरियलवरती जर विद्यार्थी नॅशनल होत असेल तर ऑलिम्पिकला का जाणार आहे. सोयीसुविधा मिळाल्या तर ऑलिम्पिक पर्यंत हा विद्यार्थी पोहोचू शकतोय. आणि आपल्या गावाबरोबर आम्ही आमच्या आव्हानाला अंकलकोपकरांनी खरंच प्रतिसाद दिला. मी या संपूर्ण अंकलकोपकरांचे मनापासून आभार मानतो. तुटपुंज्या साधनांवर जर अंकलखोपचा अथर्व नॅशनल चॅम्पियन बनू शकतो, तर सरकारी पातळीवरून क्रीडा सुविधा मिळाल्यास ही मुले ऑलिम्पिकचे पदक ही देशासाठी नक्की आणू शकतात, यात शंका नाही.